नमस्कार मित्रांनो, मी विकास पुन्हा स्वागत करतो आपलं ओढे नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले मित्रांनो आपलं भेट नव्हती. बरेच दिवस व्लॉग करायला मला जमलं नव्हतं. त्याच्या मागे बऱ्याच काही इन्सिडेंट्स होऊन गेले, त्याच्यामुळे मी व्लॉग करू नाही शकलो. बरेच काही घटना घडतात आपल्यासोबत आयुष्यामध्ये. माझ्या बाईकचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट जरा मोठा होता, त्यामुळे मला बरीच इंजरी आलेली, फ्रॅक्चर्स वगैरे झालेले आणि त्यामुळं मला कम्प्लिटली डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला होता. मला चालता येत नव्हतं. मला इंजरीज वगैरे झालेल्या, माझी कंटिन्यू ट्रीटमेंट वगैरे चालू होत्या. बराच माझा वेळ वाईट गेला त्यामध्ये. त्यामुळे मी तो काळ आपल्याला दाखवू शकलो नाही. मला बराच त्रास होत होता. कम्प्लिटली बेड रेस्ट सांगितलेलं. मी पूर्णतः बेडवरच असायचो. मला चालता फिरता येत नव्हतं, काहीच जमत नव्हतं, ब्लॉगिंग जमत नव्हती. त्यामुळं बरेच दिवस झाले मित्रांनो मी ब्लॉग वगैरे करू शकलो नाही, ब्लॉगिंग करू शकलो नाही. माझे बरेच नवीन व्हिडिओ आले नाही. आपल्याला पाहिलेच असेल मित्रांनो, आपण बरेच दिवस झाले मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो. तर असो, काही घटना असतात आयुष्यामध्ये, ते घडतातच, त्याला आपण काही करू शकत नाही. तर ठीक आहे. तर कसं काय झालं होतं माझं ते मी आपल्याला डिटेलमध्ये सांगतो. ॲक्च्युली मी गेलेलो, सायंकाळचा वेळ होता. मी बाईकवर होतो आणि बाईक माझी स्पीडमध्ये पण कधीच नसते. मी ॲक्च्युली कधी स्पीडमध्ये बाईक चालवत नाही. माझी एक ॲक्टिवा आहे, ती चालवतो मी. एक बाईक पण आहे, ती जास्त करून सहसा चालवत नाही मी जास्त करून ॲक्टिवा चालवतो, कारण ती कशी चांगली असते. कधी सामान वगैरे आणायचं तर मार्केटमध्ये नेण्यासाठी छान असते. तर ती सायंकाळ होती, पाऊस होता आणि त्यामध्ये बाईक मी व्यवस्थित स्पीडमध्ये नव्हती, व्यवस्थित घेऊन चाललो होतो. पण तो रोडमध्ये काही पाणी जमलं होतं, काही प्रॉब्लेम असेल, माती असेल, मला काही एवढं मी पाहू नाही शकलो. अचानक मला त्या ठिकाणी बाईक स्लिप झाली आणि अशी स्लिप झाली की या ठिकाणी साईडला डिवायडर होता, त्याच्या ठिकाणीच मी पडलो. मला माहीत नाही कसं, पण माझा बोन ब्रेक झाला आणि अचानक मी तिकडनं उठू शकत नव्हतो. तिकडचे काय हेल्प करणारे आपली माणसं होते, बरेच लोकांमध्ये माणुसकी अजूनही बाकी, ज्यांनी मला हेल्प केली, मला उठवलं आणि मला तिकडनं ऑटो करून दिली. बाईक माझी तिथेच होती, मी बाईक नव्हतं चालू शकलो. नंतर माझी कोणाला सांगून मी बाईक मागून घेतली, पण त्यानंतर मला हॉस्पिटलाइज करायला लागलं. त्यात कळलं की मला इंजरी जास्त आहे, बोन ब्रेक वगैरे झालेले. ठीक आहे, असो, काही नाही. जो काळ होता तो निघून गेला. बरीच रिकव्हरी झाली. आता मला वाटतं 2 महिने होत आले. 2 महिनेपर्यंत थोडीफार रिकव्हरी झालेली. कम्प्लिटली बेड रेस्ट होता. सध्याची माझी कंडिशन कशी आहे ती आपल्याला मी दाखवतो. सो मित्रांनो, जसं मी आपल्याला दाखवतो, काही 2 महिने मी गेलो. पायाला प्लास्टर होतं, म्हणजे कम्प्लिटली प्लास्टर होतं. बेड रेस्ट करायचं होतं, मला हालता येत नव्हतं, जास्त चालणं वगैरे शक्य होत नव्हतं. त्यावेळेस मला वॉकर यूज करावा लागला कम्प्लिटली. या वॉकरने मला बरीच दिली, ज्यामुळे मी घरात चालू फिरू शकलो होतो. मला कम्प्लिटली ही 2 महिने वॉकर यूज करावंच लागलं. तर आता तर मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मला आता सध्या वॉकर मी यूज करत नाही आहे. पण मला अशा प्रकारे काही तुम्ही पाहू शकता, कॅम्बूट आहे हा कम्प्लिटली. हा कम्प्लिटली प्लास्टरचं काम करतो. यामध्ये आपण व्हॅक्यूम क्रिएट करू शकतो आणि हा एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, जी प्लास्टरची जागा घेते किंवा आफ्टर सर्जरी आपण ही यूज करू शकतो. असे बरेच वेगवेगळे बॉडी पार्टमध्ये सपोर्टसाठी वेगवेगळे प्रकारचे असे सपोर्टर येतात, जे आपण आफ्टर सर्जरी किंवा आफ्टर इंजरी आपण यूज करू शकतो. सो एक प्लास्टरचाच हा प्रकार आहे, जो आता सध्या मी यूज करतो आहे आणि त्यामार्फत मला थोडंफार चालता येतं घरामध्ये. मी स्टँड करू शकतो, उभं राहू शकतो. तो असं काय मी सध्या आता यूज करतो आहे. असं काय मी आपल्याला दाखवलं की माझे बरेच दिवस व्लॉग येत नव्हते आणि व्लॉग करायला मला जमत नव्हतं. माझी आवड आहे व्लॉगिंग करणं आणि तेच जमत नव्हतं. सो इंजरीमुळे ना मित्रांनो, माझ्या शरीरावर, माझ्या बॉडी फरक पडला. माझं बरंच वजन कमी झालेलं, इंजर्ड होतो, बरंच टेन्शन होतं डोक्याला की आता मी पुढे कसं करू शकतो, मी चालू शकतो, माझं कसं होणार, ते सर्व पास्ट होता. त्यामुळे मी बरंच टेन्शन घेतलेलं. इंजरीमुळे माझं बरंच वजनही कमी पडलं, आपण पाहू शकतो. ठीक आहे, आता
सध्या तर मी हळूहळू चालतो आहे या कॅम्प बूटमुळं. हळूहळू आशा करतो की मला चालता येईल आणि आपल्या लाडक्या बापांचं आगमन होणार आहे. दरवर्षी कोकणामध्ये असतात गणपती, पण काही कारणामुळं यावेळेस आपण मुंबईतच गणपती बसवणार आहे, कोकणात नाही जाणार आहे. कारण मला शक्य पण नाही आहे ट्रॅव्हलिंग करणं. डॉक्टरांनी कम्प्लिटली मनाई केलेली आहे ट्रॅव्हलिंग नाही करायची सध्या तरी. बाईक तर नाहीच चालवायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला बापांचं आगमन लवकरच होणार आहे आणि यावेळेस आपले मुंबईमध्येच असणार आहे बाप्पा. या ठिकाणीच गणपती बसवणार आहे, कारण मला शक्य पण नव्हतं कोकणात जायचं. यावेळेस ते गणपती आहे चांगलं आहे, बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पांच्या आगमनाने आशा करतो की बाप्पांच्या कृपाने लवकरच मला पुन्हा चालता फिरता येणार आहे आणि आपल्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हे असं काही माझ्यासोबत या ठिकाणी झालं होतं. बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे आणि बाप्पांचे ब्लॉगही आपण बनवण्याचा प्रयत्न करू, तर बाप्पांचा आशीर्वाद असेल तर. आणि पाय कम्प्लिटली बरा झाला. तर मित्रांनो, आपण डॉक्टरांचाही सल्ला घेणार आहे की जसं आपण किती दिवसांनंतर पुन्हा आपण व्यवस्थित चालू फिरू शकतो. की मित्रांनो, निरोप घेतो आपला आणि शक्यतो बापांच्या कृपेने आपल्याला व्यवस्थित चालता फिरता आलं तर आपण बापांचे ब्लॉगही काढूया. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.